गवळीयाची ताक पिरे कोण तोडे
गवळीयाची ताक फिरे कोण पोरी चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती दे काय उपासे पडिले होते कन्या भक्षी विदुराच्या एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती दे तुका म्हणे तुमच्या दासी रूप रासी हे नका एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती दे यम प्रवेश मम वाच विमां प्रसूतां संजीवयति खिल शक्तिधर स्वधं नाम अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणान् भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पनुरगरो सोपानो भगवान ब्रह्मा मुक्त ब्रह्मचित्तरा अखंड मंडलाकार व्यक्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः अतुलित बलधामं हेमसेनापतिहं गरुडजवन प्रशामं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि शबरी नाम गुरुत्पन्नम मारुति नामयस्य पिता माता रायनामयस्य तन्नमामि किसंगिरिं पर्वतातले निवासं देवगण ग्रामे कर्मभूमिं किसंगिरि बाबा प्रिय शिष्यं तन्नमामि भास्कर गिरिं सेवेलागी सेवक झालो बोलणाऱ्याचा गाणाऱ्याचाही मूड जातो एकदम सेटिंग झाली ना हात लावायचं नाही पण 4 वेळा तरी इको देत बसायचं नाही केलं तरी चालेल पण मग एक सारखा आवाज चालतो घ्या बरं सेट करून पुन्हा.
हां जास्त पंखे आवाज पुढे एक तो कमी करा त्याचा बेस कमी करा थोडासा हॅलो 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 हां पलीकडचा गॅस तर त्यांचा आवाज येत नाही हॅलो 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 इको कमी करा त्याचा थोडा हॅलो 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 थोडा इको द्या हां हॅलो हॅलो बरोबर आहे ना आता ही सेटिंग झाली ना पेट्रोल समुद्र हलवलं सिस्टीम चांगली आहे तुमची बॉक्स मोठं आहे पण एकदा सेटिंग झाली का हात लागायचा ते तुमच्या नाही लक्षात येत स्वराची गडबडी होती गाणाऱ्याला स्वर कळत नाही बाकीला आवाज येत राहतो पण म्हणताना आला की गाताना ते कळत नाही ते कुठं चालू होतं ते सांगा ना कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता गवळीची ताक बिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती गे श्री परम कृपालू परमात्मा नंदनंदन यशोदानंदन देवकी नंदन भक्त उरचंदन गोपती गोरोपती गोपीपती जगतपती मुरलीधर श्याम सुंदर एवं त्यांचंच प्रतिरूप कर्तुम अन्यता कर्तुम समर्थ जगदीश्वर समस्त वारकऱ्यांचं कुळदैवत आराध्य दैवत मायूक पीठस्थ पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रभूच्या पावन चरण कमलांना वंदना ग्रामदैवत जागृत देवस्थान वीरभद्रांच्या पवित्र चरणांना वंदन ज्यांच्यामुळे भारतीय संस्कृती वंदनीय व पूजनीय झाली सकल संतांच्या पवित्र चरणांना वंदन प्रभुप्रिय मातृशक्ती एवं पितृशक्ती स्वरूपा महिला श्रोते सज्जन मुनिजन टाळकरी मंडळी पूजनीय महाराज मंडळी सर्वांच्या पवित्र चरणांना अभिवादन गौ मातेला वंदन भारत मातेला वंदन विठाला थोडा गेम द्या म्हटलं झाड आवाज गेम दिला की आवाजाची स्पष्टता येते प्रबल दिला की आवाजामध्ये धार येते बेस वाढवला की आवाज जाड होतो इकोने सॉफ्ट होतो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज आल्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी चिंतनाकरता घेतलेला अभंग देहनिवासी जीवनमुक्त साधू जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदामध्ये नित्य रममान असणारा महात्मा वैराग्य राग शिक्षक संतभूषण महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री तुकोबर यांच्या 4 चरणांचा भगवंताची भक्त वत्सलता व्यक्त करत असताना भगवंताची गोकुळातील विलक्षण लीला वर्णन केली आहे. भक्तवत्सलता शब्दाचा अर्थ होतो भगवंताचं भक्तावर असणारं प्रेम भगवंताचं गोपाळांवर असणारं प्रेम ते प्रेम अभिव्यक्त करत असताना भगवंताचं गोपाळावर असणारं प्रेमाच्या माध्यमातून विलक्षण लीला गोड लीला या भूमीतून जगद्गुरु तुकोबांनी वर्णित केले. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने परिहार आपल्या मौजे विपारी वडगावमध्ये भगवंताच्या परमकृपेनं सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं राष्ट्रसंत साधूवर्य गुरुवर्य परमवंदनीय परमपूजनीय प्रातस्मरणीय ऋषितुल्य जीवन असणारे मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती ब्रह्म सद्गुरु देवगडचे बाबाजींच्या प्रेरणेने कृपा आशीर्वादाने देवगडच्या बाबांबद्दल काय बोलावं. खरं संतांचं वर्णन शब्दामध्ये होऊ शकत नाही. संतांचा महिमा संतांचा अधिकार संतांची योग्यता
हे वर्णन करणं हे शब्दातीत आहे. शब्दाने त्यांचं वर्णन होऊ शकत नाही. आणि वर्णन करायचं असेल तर समान अधिकाराची योग्यता असावी, समान अधिकार असावा, तर संतांचं यथार्थ वर्णन होऊ शकतं. कदाचित म्हणून तर तुकोबरायचा हा जो अभंग आहे, भक्ताचा महिमा भक्ताची जाणत दुर्लभ त्या गती, सामान्याला साधूचा अधिकार कळू शकत नाही. 1-1.5 महिन्यापूर्वी असा प्रसंग झाला. हा आवाज क्लिअर करायला तुम्ही क्लिअर आवाज येतो, घुमल्यासारखा आवाज येतो. ज्ञानेश्वर सहकारी बेस पूर्ण काही गेला ना. हा गेन वाढावर आणि इको ठेवू नका, मोकळं. हा ज्ञानेश्वर, हा आता ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा येथील भानापुणे शिक्षकांचा मुलगा PSI ला, त्याचा इंटरव्ह्यू मुंबईला पार पडला PSIचा. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या मुलाला प्रश्न करण्यात आला. श्री क्षेत्र देवगड संस्थान या ठिकाणी असणारे राष्ट्रसंत वंदनीय पूज्य देवगडचे महाराज बाबा यांनी उत्तराधिकारी म्हणून कोणाची नेमणूक केली. मुंबईमध्ये इंटरव्ह्यू चालू आहे, PSIचा इंटरव्ह्यू आहे. त्या इंटरव्ह्यू मधला हा प्रश्न आहे. त्या मुलाने उत्तर दिलं, त्याचे डोळे भरून आले. तो घरी न जाता सरळ देवगडला आला आणि नेमकं बाबा समोरून येत होते. PSI झाला. त्यानं लोटांगण घातलं बाबासमोर. डोळे भरून आले म्हणजे बाबा तुमच्या निर्णयाची दखल पुढे घेतली गेली. PSIच्या इंटरव्ह्यू मध्ये मला हा प्रश्न. रोज अनेक वेगवेगळ्या भागातून भक्त मंडळी येतात देवगडला. परवा एक पुण्याचा परिवार आला होता. मुलगी MBBS झालेली आहे आणि बाबांवर तिची नितांत श्रद्धा आहे. परंतु शिक्षणामुळं 2-3 वर्षापासून बाबांचं तिला दर्शन नव्हतं, भेट नव्हतं. तर तिला फक्त एक डोळे भरून बाबांना पाहायचं. एक 2-4 दिवसापूर्वी तो परिवार पुण्याचा देवगडला आला. 7:30ची वेळ होती. सायंकाळी 7:30ला रोज नित्यनेमाने हनुमान चालीसेचा पाठ असतो देवगडला बाबांच्या उपस्थितीत. पाठ संपल्यानंतर काही भक्त म्हणजे दर्शनाला जमले असते की ती आत सोडल्या जाते. तो परिवार आला. ती मुलगी बाबांना पाहिल्यानंतर एवढी ओक्साबोक्सी रडायला लागली, हुंदके द्यायला लागली. बाबांना वाटतं काही त्रास आहे का काय. म्हणजे ते बाबांचं दर्शन घ्या, तिथून उदी घ्या. बाबाने उदी विधी करता नाही म्हणे. बाबा तिला तुमचं दर्शन घ्यायचं होतं, तुम्हाला पाय भेटतील म्हणून आले म्हणे. MBBS झालेली पुण्यातली मुलगी. अर्धा तास तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू होत्या. बाबांचं जीवन आपण ज्ञानोबरायला पाहिलं नसेल, तुकोबरायला पाहिलं नसेल, नाथ महाराजांना पाहिलं नसेल, परंतु या सगळ्यांचं दर्शन ज्यांच्यामध्ये होते ते देवगडचे बाबा आहेत. बाबा म्हणतात विनोदाने कधी कधी आम्ही देव पाहिला नाही. विनोदाने म्हणतो, पण आम्ही गांभीर्यानं सांगतो. बाबा तुम्ही जरी म्हणत असाल आम्ही देव पाहिला नाही, पण आम्ही गांभीर्यानं सांगतो आम्ही देव पाहिला तो तुमच्या रूपामध्ये पाहिला. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करोडी नावाचं गाव आहे. तिथे कार्याच्या कीर्तनाकरता मी गेलो होतो. साधारण 3.5-4 महिन्यापूर्वीची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस. कार्याचं कीर्तन आटोपलं. शुभम महाराज 1-1:30ची वेळ होती. संभाजीनगर अहिल्यानगर हायवेला आम्ही आलो चौकामध्ये आणि नेमकं सिग्नल पडला बाळूमा. गाडी आमची थांबली. त्यावेळेला बाबांची बोलीवर आम्ही नेलेली होती बरोबर. आणि बरोबर चौकदार होते बाळू महाराज पुढच्या सीटवर बसलेले. सिग्नल पडला. गाडी चौकात उभी राहिली. चौकात काही RTO काही पोलीस उभा होते.
उन्हाळ्याचे दिवस 1-1:30ची वेळ, डांबरी रस्त्यावर झाडायला निघतात उन्हाच्या, तापलेलं ऊन आहे, रस्ता तापलेला आहे, त्यात त्यांचे खाकी कपडे, हजारो गाड्या येतात जातात, वैतागलेले पोलीस. गाडी आमची थांबली तिथं, सिग्नल निघाला आणि गाडी निघाले तर पोलीस पळत आला गाडीवर. त्याला काठी अशी हातात घेतली, तोंडात शिटी घेतली आणि रागामध्ये तो म्हणा बोलायला लागला, गाडी साईडला घ्या पहिले, गाडी साईडला घ्या. गाडी साईडला घ्या म्हणजे रंग गरबरून गेलो सगळी, कारण पक होतं कीर्तनाचं कळतं आपल्याला, त्यातलं काय कळतं काय झालं काय नाही. आम्ही ड्रायव्हर आमचे रामजी नाव, रामजी लायसन म्हणजे स्वामी बरोबर आहे, गाडीचे कागदपत्र म्हणे बरोबर आहे. म्हणलं मग काही घाबरायची गरज नाही. मग बाळू महाराजांनी काच खाली घेतली, पोलिसांना विचार, गाव साहेब गाडी साईडला घेतली तुम्ही? हो म्हणे, तुम्हाला माहिती का संस्थांची गाडी? हो म्हणे माहिती आहे ना. ड्रायव्हरकडे लायसन आहे म्हणे, माहिती आहे ना. गाडी कागदपत्र पण आहे म्हणे, हो माहिती आहे आम्हाला. मग तिकडे अतिरेकाच्या गाड्या भारतात घुसतात, तिकडे नाही अडवत तुम्ही, साफ झालाय गाडी अडवत, गाडी का अडवली? त्या पोलिसांनी हात जोडले, म्हणजे काय नाही म्हणजे बाबाचं दर्शन करायचं तुम्हाला. वा वा वा, एवढ्या उन्हामध्ये वैतागलेले पोलीस आणि त्याच्या मनामध्ये इच्छा, देवगडच्या बाबाची गाडी आलेली दर्शनाचं योग आहे. पोलीस जवळ आला, आम्ही मागच्या सीटवर बसलेलो होतो, दरवाजा उघडला तर आम्हाला पाहिलं म्हणे, हे कोणते बाबा? तुमच्या लक्षात आलं त्या पोलिसाच्या मनामध्ये कोणाचं दर्शनाची अपेक्षा होती, कोणाची प्रतिमा होती? सद्गुरू बाबांची. आणि मग बाळू महाराज सांगितलं, हे त्यांचेच उत्तर शेव. काय भाग्य म्हणे, देवगडला येणं होत नाही, स्वर्गाचं स्वरूप प्राप्त झालंय देवगडला. देशातले सगळे संत देवगडला येऊन जात आहेत, राज्यभरातून देशभरातून. आता फॉरेनचे लोकही यायला सुरुवात झालेली. आमचं येणं होत नाही ड्युटीमुळे, पण बाबाच्या गाडीचं, बाबाच्या परंपरेचं दर्शन झालं म्हणे. हा अधिकार सद्गुरू देवगडच्या बाबांचा आहे. आमची तर धारणा अशी आहे, की सद्गुरू देवगडचे बाबा म्हणजे पैठण निवासी नाथबाबाचा अवतार आहे. काय प्रसन्नता आहे, काय चेहऱ्यावरती, काय गोड बोलणं आहे. असं म्हणतात ना, साधूच्या जवळ राहणारी माणसं स्वभाव जाणतात आणि साधूपासून दूर राहणारी माणसं साधूचा प्रभाव जाणत असतात. काय प्रभाव आहे बाबांचा? कार्यक्रम असावा, बाबाची येण्याची वेळ झालेली असावी, लोक आतुरतेनं वाट पाहतील, कारण बाबाची वेळ ठरलेली आहे. बाबाचं जीवन घड्याळानुसार नाही, घड्याळ बाबानुसार चालतात देवगडचं. आणि येण्याची जर वेळ झाली, लोक वाट पाहत असतात. पण बाबाची देवगडची ती गाडी, तो झेंडा दिसला, दरवाजा उघडला, तो भगवा फेटा, भगवी छाती एकदम दरवाजाच्या बाहेर आली. अक्षरशः लोक ढसा डोळ्यात अश्रू येतात. काय वैराग आहे, काय भक्ती, काय सेवा. ज्यांच्या भक्तीची दखल पंढरपूरमध्ये विटेवर उभा असणारी जगाच्या मालकाने घेतली, विठ्ठल रुक्मिणी समितीवर नाव ज्यांचं केलं. आणि आपल्या निपाणी वडगाव या गावावर बाबांचं प्रेम आहे अगदी पहिल्यापासून. आणि आपल्याही गावचं बाबांवर नितांत प्रेम आहे, श्रद्धा आहे. अनेक वर्ष बाबांनी या ठिकाणी काल्याचं कीर्तन केलेलं आहे. अनेक वेळा बाबांचं आपल्या गावामध्ये येणं झालेलं आहे. तसं आपला हा परिसर परम भाग्यवान परिसर आहे. श्री समर्थ योगीराज गंगागिरी बाबांची महान परंपरा, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी बाबा सारखे सत्पुरुष, महंत रामगिरी महाराजांसारखे धर्मनिष्ठे महात्मे, श्री समर्थ सद्गुरू परमत पुनिधी तेजोनिधी दत्त अवतारी बाल संन्यासी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांसारखे विभूती आणि राष्ट्रसंत शांती ब्रह्म सद्गुरू देवगड सारखं बाबांचं दर्शन, मार्गदर्शन, आशीर्वाद लाभलेला हा परिसर आहे. आणि म्हणून याकरता
आम्ही तुम्हाला भाग्यवान म्हणतो. साधूचं दर्शन व्हायला, साधूच्या गावी जन्माला यायला, साधूच्या भूमीमध्ये जन्म होण्याला, साधूची संगत प्राप्त व्हायला, साधूची सेवा करण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग होम चलवते पुरुषो यदावि अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशविदायेहि ततोदयेति विवेकः. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, एका जन्माचं नाही, दोन जन्माचं नाही, जन्मोजन्मीचं पुण्य पत्रात असावं लागतं. तेव्हा संत महापुरुषांची संगत, आशीर्वाद, सेवा घडत असते. सद्गुरु देवगडचे बाबांचे कृपा आशीर्वाद आहे. आपल्या श्रीरामपूर तालुक्याचं खऱ्या अर्थानं वारकरी भूषण असणारे वेदशास्त्र संपन्न यांचं जीवन आहे. पूजनीय वंदनीय आचार्य डॉक्टर शुभम महाराज कांडेकर. शुभम महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या. तालुक्यामध्ये धर्माचं कार्य मोठ्या धडाडीनं ते करतायत. निर्मळ जीवन आहे, सरळ स्वभाव आहे, सुज्वळ जीवन आहे. अंतकरणामध्ये धर्माविषयी, साधूविषयी नितांत श्रद्धा आहे. सर्वांना बरोबर घेऊन, सर्व तरुण मंडळीला घेऊन हे धर्माचं कार्य ते आपल्या परिसरात करतायत. त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्याशी जो जोडला तो कायमचा जोडला, तुटत नाही. त्यांच्याही जीवनाची आचारसंहिता ठरलेली, कुठेही झुकणार नाही, कुठेही वाटणार नाही. त्यांचे हात आणि त्यांचं मस्तक तिथं झुकतं. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जोडती. दिव्यत्व असतं ना, तिथंच हात जोडल्या जात असतात. विठ्ठल आणि या नेपाळी वडगावामध्ये गावातील सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन, गावातील सर्व परमार्थप्रेमी धर्मानुरागी मंडळीला बरोबर घेऊन, भजनी मंडळाला बरोबर घेऊन, गावच्या तरुणांना बरोबर घेऊन गावाला भजनाची शिस्त लावली, परमार्थाची शिस्त लावली आणि गोड असा हा भक्ती उत्सव त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू झालेला आहे. अनेक वर्षापासून या भक्ती उत्सवाची परंपरा आहे. पण मार्गदर्शन चांगलं असलं की असं स्वरूप निर्माण होतं भक्ती उत्सवाला. विठ्ठल नेपाळी वडगाव ग्रामस्थ मंडळी मी सर्वांच्या या विशेष सहकार्याने हा भक्ती उत्सव संपन्न होतोय. त्यानिमित्तानं योग्यांची माऊली, साधकांचा मायबाप, न्यायांचे राजे, पावले ज्ञानोबरायच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, अखंडारी नाम सप्ताह, ग्रंथराज, गुरुचरित्र पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव त्या ठिकाणी जवळपास संपन्न झालेल्या या महोत्सवाची आजची पूर्णावधी काल्याचं कीर्तन. या भक्ती उत्सवामध्ये ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ लाभलेली ती आमच्या रावली परिसराचं भूषण असणारे वंदनीय संगीत विशारद असणारे काशीनाथ महाराज टेकाळे, वंदनीय संगीत विशारद असणाऱ्यांचे बाळू महाराज पवार, मृदंगाची गोड अशी साथ, वा गोड तयारी महाराज मंडळीची, वंदनीय आमचे मृदंग भूषण असणारे आदेश महाराज, वंदनीय ओमकार महाराज आणि हे सगळे बाल गोपाळजी पांढरे वेशामध्ये आहेत. नवयुवक काय नवोदय मित्र परिवार, वारकरी मित्र परिवार श्रामपूरमध्ये माग आमचे डॉक्टर शुभम महाराजांनी ऐतिहासिक सोहळा संपन्न केला आणि त्या भक्ती उत्सवाला, त्या धर्माच्या कार्याला ज्यांची तन मन धनाने साथ लावली
महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले की महाराज काही अडचण आली तर आम्ही आहोत, आम्ही आहोत, हम हे ना. आणि म्हणून एक ऐतिहासिक सोहळा तालुक्याच्या ठिकाणी मागं पार पडला आणि ती मंडळी आज आवर्जून उपस्थित आहे. त्यांच्याकरता देखील जोरदार टाळ्या वाजवल्या. आणि बालगोपाळ आपल्या गावातलेच पण वा 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 किती गोडवाणी पांढरे कपड्यामध्ये इथे टाळ, नाही तर काही अजून घरातच मोबाईल खेळत बसत. त्यांना वाटतं काय गरज आहे कीर्तनाला जायची, काय गरज आहे या सत्ताची कीर्तनाची. हे काळच उत्तर देत आहे. सध्या धार्मिक संस्काराची गरज का आहे समाजामध्ये, पारमार्थिक संस्काराची का गरज आहे समाजामध्ये. ज्या घटना सध्या घडतायत त्या पाठीमागे याच गोष्टीचा अभाव आहे. चांगले संस्कार. आज पैसा समाजात भरपूर झालेला आहे, पैशाची कमी नाही राहील. कोणी सहज म्हणतो तुला बोल तुझी किंमत काय, तुझ्या सगळी विकत घेतो. पैसे कमी नाही. लोकांना म्हणजे गावचा सप्ताह चालू आहे 1100 कसं भागणार आहे. सिस्टीमचा खर्च किती, मंडपचा खर्च किती, गायक वादक बोलवायची, चांगले चांगले कीर्तनकार बोलवायचे, म्हणजे खर्च आहे किती करायचे. 2100 करून टाका. एक काळ असा होता गावचा सप्ताह असला जर गावातली सप्ताह कमिटी जर वर्गणी मागायला गेली, भाऊसाहेब गावचा सप्ताह आहे, आलाच बा सप्ताह, काय म्हणणं आहे, काय वर्गणी करा 51 रुपये. 51 मध्ये कसं काय, 51 मध्ये कसं वागलं. इथं गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाही आणि तुमचा सप्ताह. एक काळ तो होता आणि एक काळ हा आहे. आता पैसा कमी नाही, संपत्तीची कमी नाही, संस्काराची कमी आहे. संस्काराची कमी झाल्यामुळे, चांगल्या संस्काराची कमी झाल्यामुळे समाजामध्ये नको ते प्रसंग घडतायत, नको ते बातम्या पेपरमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. जे मुलं कीर्तनात आहे, हे जे बालगोपाळ असतील, समोर बसलेले सगळे लहान लेकर असतील, यांचे आईबाप भाग्यवान आहे. हे मुलं नक्कीच तुम्हाला म्हातारपणी जीव लावल्याशिवाय राहणार नाही. आणि जे घरातच बसलेले आहे ना, ते तुम्हाला कालांतराने घरातून असं करणार आहे. त्यावेळेला पश्चाताप करण्याचा अर्थ नाही. गुरुवारच्या दिवशी आमच्याकडे काही माणसं येतात, स्वामीच्या मुलाला समजून सांग. काय समजून सांगायचं, ऐकत नाही. बोललं तर भीती वाटते काही करेल का काय. एकुलता एक जीव आहे त्याच्यामध्ये, भलता जर ऐकते म्हटलं मग त्याच्या बापाला सांगा ना. ते त्याच्या बापाचं ऐकत नाही, त्याच्या बापाचं ऐकत नाही, तो आमचं कसं ऐकलं. तुम्ही काय केले एवढे दिवस. ज्या मुलांना वयाच्या 14 व 15 वर्षापर्यंत बापाच्या नजरेचा धाक राहील, ज्ञान घेऊन ऐका, ज्या मुलांना वयाच्या 14 व 15 वर्षापर्यंत बापाच्या नजरेचा धाक राहील, ती मुलं जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी तुमचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार. मारायची गरज नाही पोरांना. बापाच्या फक्त नजरेचा धाक असावा. नजरेचा धाक संपला तर मग हाताचा धाक आहे. अवघड परिस्थिती. दिल्लीमध्ये घटना घडली. बाप PSI, पोलीस अधिकारी, ऑफिसवरून ड्युटीहून आलं की बघितलं की ती पोरग त्या सोप्यावर बसलेलं, ती मोबाईल मध्ये गेम खेळत बसले. जेवणाकडे लक्ष नाही. त्या आईनं सांगावं त्याला काही सांगा, तो खात नाही पीत नाही. घेतला की तो मोबाईल बसत होता असताच. रागाच्या भरात एक दिवस त्या साहेबांनी तो मोबाईल पाहिला, हिसकावून घेतला, बाजूला ठेवून गेला. टीव्ही लावली, बातम्या ऐकत बसला. 9वीला मुलगा होता तो. कितवीला? 9वीला. कपडे काढलेले होते, ती पिस्तूल अडकवलेली होती, साहेबाच्या लक्षातच नाही, ती लोड केलेली होती तशीच. त्याला एवढा राग आला, त्याला ती पिस्तूल काढली, सरळ बापाच्या छातीत टाकली. मुलाचे नुसते शाळेतले मार्क पाहू नका. आमच्या भैयाला 90% मार्क आहे. भैया काय करतो ते पण पहा ना. बुद्धिमान मुलं भरपूर येतात आहे. एकदा वाचलं की त्यांच्या लक्षात राहत आहे. कॉम्प्युटर सारखी बुद्धी पोरांची. नुसते मार्क पाहू नका, त्याचं वळण पहा, त्याचे संस्कार पहा, तो कोणाच्या संगतीत आहे, काय बोलतोय, काय वागतोय, कुठं जातो, याच्याकडे लक्ष असू द्या.
तर पुढचा प्रपंच तुमचं म्हातारपण सुखाचं जाईल. नाही तर बिल्डिंग कोटीची दिसेल, 50 लाखाची गाडी दिसेल, परंतु एक होते की एक वर्ग तुम्हाला घरात सापडणार नाही. कळतंय माझं बोलणं? आणि ह्या सगळ्या वातावरणाला फक्त एकच विचार तारू शकतो, त्याला म्हणतात संतांचा विचार. आणि म्हणून जे परिवार वारकरी संप्रदाय संत विचाराशी जोडलेले असतील ना, ते परिवार इथून पुढच्या काळात सुखी समाधानी दिसतील, जे या संत विचाराशी जोडलेले. कारण संतांनी नेहमी समाजाच्या सुखाची चिंता केली, समाजाच्या हिताचाच विचार केला, समाजाचा उद्धाराचाच विचार केला. त्याकरताच हे संत महात्मे वैकुंठाहून इथं अवतीर्ण झाले. त्यांचा उद्देश एवढाच होता. काय उद्देश होता त्यांचा? वाढावया सुख भक्ती भाव, संतांनी नेहमी समाजाच्या सुखाचाच विचार केला. सगळा समाज एकत्र राहावा, गुण्या गोविंदाने राहावा. समाजातली दुष्ट प्रवृत्ती, त्या दुष्ट व्यक्तींचा दुष्टपणा दूर व्हावा, जे खळांचे गणपती संतांनी ते दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी असं म्हटलंय. पसायदान मागितलं. पसायदान म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पसायदान? काय व्याख्या केली पसायदानाची? विश्वात्मक देवाकडे विश्वाच्या कल्याणाकरता विश्व एवढे व्यापक झालेल्या अंतःकरणानं केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. आणि फक्त संतच करू शकतात. समाजाला दुःख दिलेलं असताना देखील समाजाच्या सुखाचीच इच्छा संतांनी केली शेवटच्या श्वासापर्यंत. आणि म्हणून हे संत विचारच समाजाला करू शकतात. आणि म्हणून या भक्ती उत्सवाची, त्या परमार्थाची गरज आहे. सद्गुरू देवगुरुजी बाबा नेहमी सांगतात, हा सप्ताह कशासाठी करतात? प्रतिष्ठेकरता नाही, किती समाज जमला या करता नाही, केवढा मोठा सप्ताह झाला या करता नाही. प्रतिष्ठेकरता सप्ताह नाही, प्रतिष्ठेकरता परमार्थ नाही. हा सप्ताह परमार्थ प्रतिष्ठेकरता नसून परिवर्तनाकरता आहे. परिवर्तन झालं पाहिजे, हा उद्देश संतांचा. या उद्देशालाच हे कार्य चालू आहे. आणि या भक्ती उत्सवाची आजची पूर्णाहुती अर्थात काल्याचे कीर्तन. काल्याचे कीर्तन म्हणलं की वारकरी संप्रदायाने काही नियम घालून दिले. काल्याच्या कीर्तनामध्ये नामाचा, अक्षेत्राचा, संतांचं महिमा वर्णन करून चालत नाही. काल्याचे कीर्तन म्हणलं की भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचं. चरित्र
अडचण नाही. कालची मंडळी म्हणते ना, वा तुम्ही चला उशिरा, सोडा उशिरा. काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताच्या चरित्राचं वर्णन करायचं. द्वापर युगामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, अवतीर्ण झाल्यानंतर काही विशिष्ट ठिकाणी विशेष रूपाने वास्तव्य केलं. त्यामध्ये गोकुळ मुख्य आहे. भगवान गोकुळात राहिले, वृंदावनामध्ये राहिले, मथुरेमध्ये राहिले, द्वारकेमध्ये राहिले. परंतु चरित्र वर्णन करत असताना गोकुळातलं चरित्र वर्णन करायचं सांगितलं. ते चरित्र वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताची भक्तवत्सलता वर्णन केली. भक्तवत्सलता शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं भक्तवर असणारं प्रेम, भगवंताचं गोपाळून असणारं प्रेम वर्णन केलं. या वत्सलतेमध्ये 3 प्रकार पडतात. एक कुटुंब वत्सल, दुसरा जगत वत्सल, तिसरा भक्त वत्सल. कुटुंब वत्सल त्याला म्हणतात कुटुंबावर प्रेम करणारा वर्ग. जगत वत्सल त्याला म्हणतात की जगावर प्रेम करणारा वर्ग. आणि भक्त वत्सल त्याला म्हणतात की भक्तावर प्रेम करणारा वर्ग. कुटुंबावर प्रेम करणारा वर्ग कुटुंब वत्सल. कुटुंबाने दुःख दिलेलं असताना जर तरी देखील ज्याचं कुटुंबावरचं प्रेम कमी होते त्याला कुटुंब वत्सल म्हणतात. जगाला दुःख दिलेलं असताना जगावरचं प्रेम ज्यांचं कमी होते त्याला जगत वत्सल म्हणतात. हा वर्ग संतांचा. आणि तिसरा प्रकार आहे भक्त वत्सल, भक्तावर प्रेम करणारा. हा देवाचा वर्ग. देव भक्तावर प्रेम करतो. किती प्रेम करतो? तुकोबराय म्हणतात त्या गवळ्याच्या तापेरे मुलांकडे पहा, काय त्यांची योग्यता, काय त्यांचा अधिकार. जगाचा मालक त्यांच्यावर प्रेम करत होता. की ज्याच्या प्राप्ती करता योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, ऋषी मुनी यज्ञ हवन करतात. एरवी हा योगी नाडळे वेदार्थासी नाकडे जेत ध्यानाची डोळे पावते. एक वेदमुखे जाहले मन पवन पांगोळले रात्रीन मावळले रवी शशी. माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरी. एरवी हा योगी नाड वेदार्थासी नाड
योग्यांच्याही ध्यानालाही जो परमात्मा जात नाही तो सर्व सर्वेश्वर परमात्मा या गोपाळावर प्रेम करतो. बर काय आहे या गोपाळांचा? काय अधिकार आहे? काय योग्यता आहे? तुटक्या चपला, फाटक्या चड्ड्या, खांद्यावर घोंगड्या, हातात घोंगराच्या गाठ्या, दिवस दिवस गायांच्या पाठीमागं वन फिरणारे गोपाळ. तो कोबरा म्हणतात, गवळीयाची ताक बिरे कोण पोरे चांगली. परंतु या गोपाळ करता या जगाच्या मालकानं स्वतःचा जीव सुद्धा प्रसंगी धोक्यात घातला. काही केलं नाही देवाने या गोपाळांकरता. नेवळोप्राय म्हणतात, गिरी गोवर्धन येणे उचललेला भगवंताने गोपाळांकरता काय केलं नाही. गिरी गोवर्धने येणे उचललेला. त्या ब्रजवासियांची, गोकुळवासियांची एक परंपरा होती. दिवाळीमध्ये गोकुळवासी इंद्र याग करायचे, इंद्राची पूजा करायची. परंतु भगवान श्रीकृष्णाने सांगितलं यावर्षी इंद्र याग करायचा नाही, गोवर्धनाची पूजा करायची. आणि म्हणून समस्त ब्रजवासी, गोकुळवासी यांनी गिरिराजाची पूजा केली, गोवर्धनाची. दीपावली गेली, अमावस्या गेली, प्रतिपदा गेली, द्वितीया गेली. तृतीयेचा दिवस आला. इंद्र त्या नैवेद्याची वाट पाहू लागला. अजून कसा नैवेद्य आला नाही? आज तृतीय आहे. सेवकांना सांगितलं, शिपायांना जा बघून तरी या गोकुळवासी काय करतात, ते एवढा उशीर कसा केला नैवेद्याचा. ते सेवकांनी येऊन त्या गोकुळामध्ये पाहिलं. सगळे गोपाळांनी टी शर्ट बदललेली दिसले, मंडळ बदललं, गोवर्धन तरुण मंडळ तयार झालेलं दिसलं. धावत पळत गेले, महाराज आपलं एकही कार्य करता तिथं शिल्लक नाही, सगळं गोवर्धन तरुण मंडळ झालंय. कोणामुळं? म्हणे तो कृष्णामुळे. इंद्राला राग आला. वाचारम बालिशम तब्धम अज्ञम पंडितमानिनम कृष्णमर्त्यमुपाश्रित्य गोपामे चक्रुरप्रियम. त्या वाचाळ कृष्णाचं ऐकलं यांनी. अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही त्या गोकुळवासियांना. सामर्थ्य मेघांना बोलवलं म्हणून सांगितलं, आज्ञेकडे जा आणि गोकुळाचं अस्तित्व नष्ट करा. हातीच्या सोंडेसारखी धार पडायला लागली त्या गोकुळामध्ये. गोकुळवासी घाबरले. भगवान श्रीकृष्णाला शरण आलेले आहे. कन्हैया तुम बिन मोरी कोण खबरी,
केशव इंद्र कोपलेला आम्हाला वाचव आमचं रक्षण तुम बिन मोरी कोण खबर रे गोवर्धन गेले भगवंताने सांगितलं चिंता करू नका तर ज्याची आपण पूजा केलेली आहे तोच आपलं रक्षण करेल डोळे झाकायला सांगितले आणि गोपाळांना सांगितलं आदेश झाला काय गिरिराजी म्हणतायत गोवर्धन भगवान म्हणतायत मला उचला गोकुळवासी एकमेकांकडे पाहिलं नाही म्हणजे कळल्या 7 कोसाचा हा पर्वत उचलायचा कसा भगवान म्हणतात आदेश झाला ना मग प्रयत्न करायला काय हरकत आहे प्रयत्न करायला काय हरकत आहे श्रमी ना सर्व साध्य कष्ट केलं की सगळं साध्य होतं बरेचदा गुरुवारी मुलं येतात आमचे 2 मार्कावरून पेपर जातात 1 मार्कावरून जातो अर्ध्या मार्कावरून जातो भागवतामध्ये हा श्लोक आलेला आहे प्रत्येक शेवटचा विचार आहे श्रमेन सर्वम साध्यम कष्ट केले ते सगळं साध्य करता येईल आपण कमी पडतो कष्टामध्ये आपण एक तर पूर्ण स्वतःला 100% देत नाही व्यर्थ वेळ घालवतो जर 100% स्वतःला दिलं तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही आणि 100% स्वतःला देऊन देखील यश जर मिळालं नाही तर समजा प्रारंभ आपलं खराब आहे तर अगोदर 100% स्वतःला द्यायचं प्रयत्न करा सगळ्यांनी हात लावले कोणी काठ्या लावल्या कोणी डोके लावले गोवर्धन उचलला गेला आश्चर्य झालं सगळे गोवर्धनाच्या खाली आलेले 7 दिवस 7 रात्र वयाच्या 7व्या वर्षी जीवाचं 7 दिवसामध्ये कल्याण करण्यासाठी भगवंतांनी 7 कोसाचा पर्वत करंगळीवर धारण केला 7वा दिवस झाला उजेडला गोकुळवासी कृष्णा कळाले का नाही अरे आमच्या डोक्याला कळला नाही की आम्ही खांदे लावले खांद्याला कळला नाही की काठ्या लावले 7 दिवसापासून तो उभा आहे नाही तर तू काय मदत केलेली करंगळी तर लावली सगळे 100 रुपये सातकरण भावासाठी सगळा सात मीच करतो काढ ती करंगळी भगवान म्हणतात तुम्ही सांभाळतात गोपाळ म्हणतात पहा सगळं तर आपण उचलून जाणार नाही काढा काढ काढ सांभाळतो आम्ही भगवंताने थोडी करंगळी ढिली केली या गोपाळांच्या तडातड काठ्या तुटल्या खांदे वाटले घाबरले ओरडायला सुरू कृष्णा वाचव धाव कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले मारे भगवंताने पुन्हा करंगळी सरळ केली गोपाळ म्हणत अरे गोवर्धन आपण उचलला की या ना काळावर आपापल्या काठ्या गोपाळांनी काठ्या काढल्या म्हणे आता खांदे काढा खांदे काढले म्हणे आता डोके काढा डोके काढले मग गोपाळांच्या लक्षात आलं की आपण विनाकारण डोकं रवीत होतो कोणा करता केलंय इंद्राला माफी मागायला लावली गोपाळांकरता गिरी गोवर्धन याने उचलली ना कालिया महासर्प नाथुनी आलेला कालिया महाभयंकरचा व्यसन घातली त्याला कालियाला दंड दिला राहुरी तालुक्यामध्ये मुसळवाडीला भव्य दिव्य ऐतिहासिक कथा संपवल्याने त्यावेळेला विस्तारपूर्वक विषय काय मुसळवाडीच्या फेर माऊली भाऊ उपस्थित आहे कालिया महासर्प नाथुनी आलेला काल्याला आदर घडवले काल्याचे फण रक्त रंजित करून टाकले रक्त बंबाळ केले काल्याच्या फणांवर भगवंतांनी तांडव केला कृष्ण तांडव भगवान काल्याच्या फणांवर उभे कालिया दंश करण्याचा प्रयत्न करतो आणि भगवान काल्याच्या फणावर नाचू लागलेले सुरदास प्रभूंनी म्हणून आपण शिवतांडव ऐकलेलं आहे जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गले अंबिका भुजंग तुंग मार्गा दमन 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 निनादवर धमर्मयो चकार जन्म शिव 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 जटागता संगमंति निर्धरी विलोलवी चिमंगली विराजमान मुंडली जगत 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 प्रतीक्षण
ते शिवतांडव आहे. सूरदासांनी जे रचलं ते कृष्ण तांडव. भगवान कार्याच्या फणावर नाचू लागले. सूरदास म्हणतात, वाह प्रभु, आज तक रस्सी पर नाचने वाले नटवर हमने बहुत देखे, लेकिन सांप के फनों पर नाचने वाला नटवर पहले बार देख रहे हैं. सूरदास वर्णन करतात, तांडव गति मुंडन पर नाचत गिरिधाम, तांडव गति मुंडन पर नाचत गिरिधाम, पम 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 पिन 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 करत नाग बधुहार, तांडव गति मुंडन पर नाचत गिरिधाम, विविध विद्याधर कोणाकरता केलं हे सगळं? गोपाळ कालिया महासर्प नाथुया 12 वाजेपर्यंत करायची सेवा. गेला पुन्हा पुढच्या वर्षी समोर गेल्या. भागवत हा आमचा विषय. गिरीचा आगास जळत वनवाव मुखेची काशीला गोपाळ करतात आणि गिरीचा आगास चिरवले सांगितला. गोपाळांच्या रक्षणाकरता भगवंतांनी स्वतःचा जीव धोक्यात घेतला. तो कोपरा म्हणतात, एवढा कसा तुम्हाला त्यांचा छंद लागला? एवढा त्यांचा छंद छंद म्हणजे वेळ. बरं गोपाळ येते किती भगवंताला खेळातही घेत नसायचे. भगवान हात जोडायचे, विनंती करायची, काकून येतो हरिशाने वरी निवड मला तुमच्या खेळात घ्या. तुकोबरायला आश्चर्य वाटलं. योगी जपी तपी याच्या प्राप्ती करता थकले, हा ध्यानालाही जात नाही. गोपाळांना विनंती करतो, मला तुमच्या खेळात घ्या. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती दे. गल्लीमध्ये मुलं खेळत असावे नाही आणि आपला बाळू त्यांच्यात खेळायला लागला. ते सगळे मिळून मुलं मिळून त्या बाळूला खेळत आणतात. मग तो घरी रडत रडत येतो. आईला म्हणतो, आई ते मुलं मला खेळात घेत नाही, तू माझ्या बरोबर चाल. आई त्याचा हात धरते, कसे घेत नाही मी पा, चल माझ्या बाबा. त्याला घेऊन येते.
समोर मुलांना म्हणते का रे ते मुलांना आमच्या बाळूला काय खेळात घेत नाही. ती मुलं ते मावशीकडे पाहतात म्हणतात काकू तुमचा बाळू दिसतो तसा सोपा नाही खूप कठीण आहे. ती माऊली म्हणते अरे तो लहान आहे ना लहान असलं म्हणून काय करतो याच्यावर एक तर राज्य येत नाही आले राज्य हा घेत नाही म्हणून आणि एक जण यायचं खूप वेळा झाला म्हणून कवर सण करायचं आणि तुमचं असेल एकूण ते खेळात घेणार नाही. त्याही समजून सांगते अरे घ्या लहान आहे तो. शेवटी मुलं नाही म्हणतात त्याही म्हणते चाल घरी चाल तुझ्या बापाने परवा जत्रेवर खेळणार दिले तुला घरीच खेळत बस चाल. ते मुलं पुढे शहाणे आहे का बावळट मुलं आहे ते वेडे मुलं आहे ते दुसऱ्याच्या लेकराला लवकर नाव ठेवते घरी आणते घरात बसवते आणि त्याच्यासमोर एवढे खेळणे टाकते. ते खेळणे टाकले असते मग तो बाळू तो मुलगा सगळे खेळणे बाजूला फेकतो त्याच्या आईला म्हणतो मला त्यांच्यातच खेळायला जायचं. मी त्या आई म्हणते ना तर काय या पोराला त्या पोरांचं वेळ लागून तसंच हे नाही ती गोपाळ खेळात घेत नाही आणि भगवान म्हणतात मला खेळात घ्या. तो कवऱ्या म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती भगवंताची भक्तवत्सलता आहे. गोराने व्हावा भगवंताचं हे भक्तावर असणारं प्रेम आहे आणि हेच प्रेम व्यक्त करत असताना पुन्हा तिसऱ्या दृष्टात तिसऱ्या चरणात तो कोबराने दिला काय
शाही करण्याकरता गेले. दुर्योधनाला समजून सांगितलं, दुर्योधना कौरव आणि पांडव भाऊ म्हणे बरोबर. जेवढं कौरवांचा राज्यावर अधिकार आहे तेवढाच पांडवांचा म्हणे बरोबर. मग पांडवांना त्यांचा अधिकार दिला पाहिजे म्हणे जमणार. पांडवांना अर्ध राज्य तरी दिलं पाहिजे म्हणे जमणार नाही. म्हणे मग 5 गावं तरी दे. तो म्हणला जमणार. 1 गाव तरी दे म्हणजे अजिबात जमणार नाही. मग काय देणार आहे तू? म्हणजे सुईच्या टोका इतकी जमीन सुद्धा युद्ध केल्याशिवाय देणार नाही. सूरच्या अग्रे नैवत असे मी विना युद्धेने केशव. ते आतापासून भांडण नाही, ते तेव्हापासून आहे बागावरचं. दुर्योधनानं समजून सांगितलं. दुर्योधनाने सांगितलं द्वारकाधीश हे सगळं राहू द्या. गांधारी मातेनं 56 प्रकारचे व्यंजन बनवले पदार्थ खाण्यासाठी, त्याचा आस्वाद घ्या. द्वारकाधीशाने सांगितलं की सुयोधना भोजन 2 परिस्थितीमध्ये करायचं असतं. एकतर भोजन घालणाऱ्याच्या मनामध्ये प्रेम असावं आणि ज्याला भोजन करायचं त्याच्या पोटामध्ये भूक असावी. ना माझ्या पोटामध्ये भूक आहे ना तुझ्या मनामध्ये प्रेम आहे, तेव्हा भोजन करू शकत नाही. नाहीतरी मला विदुर काकांनी बोलवलेलं आहे, भोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे. आणि उद्धवजी बरोबर आहे. उद्धव चल विदुरा खरं खैसून म्हणलं का समाधान वाटत. आता हे तर असं म्हणलं असेल उद्धवजी, तो भाव उतरत नाही. विदुर काकांचं नाव काढल्यावर दुर्योधन तो हसायला लागला. म्हणजे काय त्या विदुराकडे मंत्रीपद होतं काढून टाकलं, गंगेच्या किनारी तपश्चर्या करतोय, काय त्याच्याकडे. द्वारकाधीश म्हणतात मला जे पाहिजे ते विदुर काकाकडे आहे. तो प्रेमाचा भुकेला देव प्रतिष्ठेने पैशानं नाही आकारला, भावाने भाव बळे आकळे. तिथं जाऊन कन्या खाल्ल्या तर गोबर म्हणतात काय उपासे पडले होते कन्या बक्षी एवढे उपास होते तुम्ही, कन्या खाल्ल्या तुम्ही. ही भगवंताची भक्तवत्सलता आणि भक्तवत्सलता व्यक्त करत असताना पुन्हा तुकोबांनी शेवटच्या चरणामध्ये एका कुब्जेचा दृष्टांत दिला. कंसाची ही दासी कुब्जा 3 ठिकाणी वाकली त्रिवक्रा कुरूप होती, परंतु प्रभूने अशी कृपा केली. तुकोबाई म्हणतात तू का
छोट्या टाळ करता येतो जोरदार टाळ तो पण वाजवतो. ते टाळ वाजवताना तो किती तल्लीन होतो बघितलं का? जसे टाळकरी मान हलवतात, तालात वाजवतो विशेष म्हणजे. वा, ज्यांचा नातून ज्यांचा मुलगा भाग्यवान ते पण टाळे वाजवतो. हे भारताचे संस्कार आहे. हे वैदिक सनातन हिंदू धर्माचे संस्कार, आपल्या ऋषी मुनींनी संतांनी दिलेले संस्कार. सगळ्यावर प्रेम करा, सगळ्या जड जीवांवर, दगडावर प्रेम करणारी आमची संस्कृती. दगडात देव पाहतो आपण, यापेक्षा उच्च विचार कुठं असू शकतो? दगडात देव. माणसं माणसात पाहिना, माणसात माणूस पाहिना, माणसामध्ये गाडव येतं. संतांनी दगडात देव पाहायला शिकवलं, ती आमची संस्कृती. पशुमध्ये देव पाहायला शिकवला. आमच्या किसनगिरी बाबांनी माशामध्ये देव पाहिला. मत्स्य अवतार, पाण्यात पुन्हा पकडलेले मासे प्रवारामाईमध्ये सोडून दिले. जगाच्या कल्याणाकरता ते जीवन झिजलं. त्याकरता वन फिरले, कणकण झिजले समाजाकरता. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा. वन वन फिरोनी कणकण झिजले, कंसाची दासी होती. दास्य स्नेह सुंदरम कंस संमता त्रिवक्र नामा हेनुले प्रकरणाने 3 ठिकाणी वाकडी होती म्हणून त्रिवक्रा तिला कुब्जा म्हणत होते. कुरूप होती, परंतु प्रभूनं कृपा केली, तिला परम सुंदर बनवलं. भगवंताची भक्त वत्सलता व्यक्त करणारा गोबरे म्हणतात, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती. वेगवेगळ्या लीला भगवंताने गोकुळामध्ये केल्या. कधी चोऱ्या केल्या, कधी खोड्या केल्या. खोड्या होऊ लागल्या, चोऱ्या होऊ लागल्या. गोपिकांचं चित्त हरण केलं. चित्त चोरी रे नंदाच्या नंदा. यशोदा मैयाकडे गारण येऊ लागले. मैयानं सांगितलं, कृष्णा आता तू शाळेत गेलं पाहिजे. त्यावेळी शाळा म्हणजे गाई गोपाळ सवंगडी म्हणा, गायाला घेऊन चारायला जायचं. नित्य नियम चालू झालेला आहे, नित्यक्रम चालू झालेला आहे. गोपाष्टमीच्या दिवशी मैया म्हटले, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. भगवंतानी गोपांना हाका मारले. वर्द्या, वकड्या, सुदाण्या, पेंद्या, बोबड्या, वाकड्या, लंगड्या, बोबड्या, अरे तुम्ही गाया घेऊन
आपापल्या गायांना चारायला सोडून दिल्या म्हणाला आणि वाळवंटामध्ये गोपाळ वेगवेगळे खेळ खेळून एवढे खेळ खेळल्यावर गोपाळांना भूक लागली. गोपाळ कृष्णाकडे आले. कृष्णा, खांदे भार पोटी भोग, काय खेळायचे भूक लागली. भगवान म्हणतात वेळ झाली. बघून वेळ झाली ना. झाली आता वेळ म्हणत आलासे दोऱ्या कीर्तनात ऐकायला मिळते ते. तिथला आवाज गेला. हे विट्टी दांडू आता फक्त कीर्तनात ऐकायचं. पण कीर्तनात हे खेळ तोंडाने खेळताना एवढा आनंद वाटतो. प्रत्यक्ष ज्या वेळेला खेळले जात असतील. आता विट्टी दिसना, दांडू दिसना. दांडू उठला की श्रामपूरला. मैदानी खेळ नाही राहिले जुने, ज्याने मुलांची इम्युनिटी पॉवर, प्रतिकार शक्ती वाढत होती. असतो वेळ झालेली आहे. भगवान म्हणतात वेळ झाली. हो, शिदोऱ्या घेऊन या. आपापल्या शिदोऱ्या गोपाळांनी आणल्या. खडकी सोडी गेल्या मोठा. आजीचा हा काला गोमटा. खडकावर बसले गोपाळ कमलाकार. भगवान मध्ये बसले. काला सगळा एकत्रित केला. ते एकमेकाच्या मुखामध्ये घास भरू लागले. एकमेका देवमुखी सुखे उंबरे. जेव्हा सुखदेवजी महाराज भागवतामध्ये कालेचं वर्णन करतात. बिभ्रत बेगम जठरपट संघ वेत्र्याचे गटसे वाभे पारमसं कौलांत फुलां निंगोरेशो इष्टांमध्ये स्वपरिसुरदो हा संजन्म विस्वय स्वर्गे लोके विजय भूभुई भुजय यज्ञवाकू
यज्ञ भगवान केले गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर जागेवर सर्वांनी हात जोडायचे, कोणीही जागा सोडायची नाही. मंदिरातली मुलं खाली बसा, सगळे खाली बसा, कुठे उठायचं नाही. बोलत